महाबळेश्वरच्या आणि जावळीच्या खोऱ्यालगत असलेली अनेक पर्यटन ठिकाणं आजपर्यंत मी कव्हर केली, पण ह्याच परिसरातील वाई हे शहर बघायचं राहूनच गेलं. म्हणून ह्यावेळी मी आणि माझा बायकर्स ग्रुप राईड करत निघालो वाईच्या दिशेने. कारण ह्याच शहराजवळ एक सुंदर तलाव आहे ज्याचे नाव आहे धोम तलाव. आता सोशल मीडियावर ह्याला महाराष्ट्राचे मिनी पँगॉंग लेक म्हणून ओळखले जाते. तर चला ह्या प्रवासाला सुरुवात करूया आणि निघूया आपण थेट वाईच्या दिशेने. तर सुप्रभात मंडळी, सकाळचे आता वाजलेत 6:45 आणि आता आम्ही आहोत कळंबोली सर्कलला. आम्ही सर्व हे रायडर्स निघालो आहोत वाईला, धोम लेकच्या दिशेने. आणि आज आपला वाईला मुक्काम असणार आहे मस्तपैकी. तर निघूया आता. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरयाची घोषणा झालेली आहे. प्रसाद, मला इंटरकॉम कनेक्ट कर ना, मला आवाज दे सगळे रेडी झाले की. चला, गणपती बाप्पा मोरया. राईडला सुरुवात झालेली आहे आता. हा हा हा, बरेच महिन्यांनी राईड करतोय आणि खूप बरं वाटतंय यार. तुम्हाला सुद्धा आपल्यासोबत जर राईड जॉईन करायचे असतील ना, तर आत्ताच आपल्या पेजला जॉईन करा. तर तुम्हाला राईड्सच्या अपडेट आहेत ना अपकमिंग, त्या मिळत राहतील आणि तुम्ही या राईडला अशा आमच्यासोबत तुम्ही जॉईन होऊ शकता. हा काय गरम होत आहे यार, काय गरम होत आहे सिरियसली. एवढं गरम होत आहे ना, गाडी आता रनिंग मध्ये आली ना तेव्हा जरा बरं वाटलं. आता नुसतं असं कायली होते जीवाची. मुंबईमध्ये एकदम विचित्र लेवलचीच गरमी पडली. रायरेश्वर पठार, महाबळेश्वर बऱ्याच वेळा केलंय मी, पण वाईला कधी गेलो नाही. तर यावेळी वाईला जाण्याचा योग आलाय. म्हणजे विचार करा, एवढ्या वेळा महाबळेश्वरला जाऊन आलो पण वाई कधी केलं नाही मी. हा मोटो ब्लॉगिंग सेटअप आहे ना, तुम्हाला कसा वाटतोय ना मला सांगा जरा. कारण आता थोडं मी एक्सटेंड केलंय. हे बघा, हे जे चिन माउंट आहे ना, थोडं वरती पुश केलंय कारण वरचा रस्ता तुम्हाला बऱ्यापैकी विजिबल होईल. कोणी किती पण बोलू दे, काय बाईकने जात आहे, त्रास नाही होत काय, बाईकवर जायची मजाच वेगळी आहे. आणि जो बाईक एन्थुझियास्ट असतो ना, त्याच्याबरोबर एक वाईबच वेगळी मॅच होते. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ह्या राईडसाठी तर मी एक्सायटेड होतोच, पण आता पुढच्या महिन्यात आपण स्पिती राईड करतोय, त्यासाठी तर मी डबल एक्सायटेड आहे. आणि कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये बोलतात ना की बर्फ बघायची मजाच काहीतरी वेगळी आहे. त्यासाठी आम्ही सर्व रायडर्स, जवळजवळ 40 रायडर्स आम्ही जातोय स्पितीला. हे पण पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये. त्याची पण सिरीज येईल, त्याचे पण पार्ट्स येतील. तर आपलं चॅनल आहे ना आत्ताच फॉलो करा, आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ह्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण लडाखची जशी सिरीज पाहायला मिळाली ना, तशी सेम सिरीज तुम्हाला स्पितीची पाहायला मिळणार आहे. राईड करताना ना फक्त एकच सावधगिरी बाळगा. तुम्हाला जेवढ्या स्पीडला तुमची गाडी कंट्रोल होते ना, तेवढ्या स्पीडलाच तुम्ही पळवा. अननेसेसरी जास्त समोरचा रेव करतोय त्याच्यामुळे आपण पण रेव करून पळू या भ्रमात राहू नका. कारण प्रत्येक गाडीची एक कॅपॅसिटी असते. गाडीची कॅपॅसिटी सुद्धा बघा आणि मगच ओव्हरटेक करा. आई शपथ, काय पोल्युशन झालंय यार, पूर्ण धूर 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 झालाय. शे, एवढा का पोल्युशन झालं इथे? एवढं नव्हतं आधी यार. पुढे अजून 20 वर्षात, 20 काय 10 वर्षातच घ्या, खूप बेकार हालत होणार आहे आपली सगळ्यांची. या अशा 2 पट्ट्या आल्या ना की समजून जायचं ओव्हरटेक करायचं नाही. ह्या दिसत आहेत खाली, थांबा थांबा, गाड्या येत आहेत, गाड्या येत आहेत, नो ओव्हरटेक. हेवी व्हेकलच्या पाठून चालणं पण खूप रिस्कीच आहे तसं बघायला गेलं तर. हे बघा, ह्याने HD ला सॅडल बॅग बघा कशा लावल्यात रायनॉक्सच्या. शिंगरोबा देवाचं मंदिर आलंय. शिंगरोबा महाराजा, सांभाळ कर रे महाराजा. तर आता पुढेच ब्रेकफास्ट पॉईंटला श्रावणी मिसळच्या इथे आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलोय. भाई, इकडची मिसळ आहे ना एवढी जबरदस्त आहे ना, पूर्ण लिटरली 120 रुपये मिसळ आहे, पण जबरदस्त पूर्ण ताट भरून मिसळ देतात. हे बघा, हे सर्व आपले रायडर्स इथे बसलेत. हॅलो, हाय हाय हाय. ओमकार, रोहित ना, हे आपली सगळी मंडळी जॉईन झाली आपल्याला. कांदे पोहे सुद्धा आलेले आहेत. हे बघा, मिसळ बघा. आणि ह्याला बोलतात दर्जा आणि क्वालिटी. मिसळ आहे की जेवण आहे तेच समजत नाही. काय बोलतो रोहित?
डायरेक्ट रस्सा बिस्सा डायरेक्ट बादलीत दिलाय. साधा काम नाही आपला काय. मस्तपैकी मिसळपाव खाल्ला आणि आता मस्त पोट भरलंय. आता पुणे इथून मला 45 किलोमीटर दाखवत आहे. समोरचा कॅमेरा मी आता लावायला विसरलोय. ही बघा, ही कोणत्या तरी आहे ना न्यू गाडीची टेस्टिंग चालू आहे. आता कोणती गाडी आहे ही माहीत नाही, म्हणून बघा कशी रॅप करून ठेवली आहे. गेस करा कोणत्या कंपनीची गाडी असेल ही. बाप रे, आता वाजले आहेत 10. हे देवा, परमेश्वरा, पांडुरंगा, विठ्ठला. कातरच बोगद्याला आता सुरुवात होते. मला आहे ना पाठी असं डिहायड्रेशन व्हायला लागलं, म्हणून गप्पपणे पाणी पियालो पोटभर. आता जरा कुठे बरं वाटतंय. या रखरखीत उन्हातून आता आपण या बोगद्यात जाऊ, म्हणजे सावळीत जाऊ. थोडं डोळ्यांना पण आराम मिळेल. ही गाडी बघा ना किती क्यूट वाटते, आणि हिचं नावच आहे क्यूट. बापरे, हे ट्रॅफिक. हा बाबा, हा आता कुठे लेफ्टला टाकतोय. लेफ्टला दाबला नाही या ओरावाल्याने ओरा मायनस केलाय माझा. कशी नशिबान थट्टा आज मांडली. काय गरम होत आहे यार, सिरियसली. टू व्हीलर आहे म्हणून साईडने तरी निघतोय. हा आता लेफ्टला दाबतोय. अरे यार, थोडी जागा ठेव रे बाबा रिक्षा. असं माहिती आहे, तुम्ही जाणार असाल तर लेफ्टने चालवा. तुम्हाला माहिती आहे तुमची गाडी पुढे जाणारच नाही, मग लेफ्टला ब्लॉक करून तर पाठच्यांचा रस्ता तरी टू व्हीलरवाल्यांचा तरी ब्लॉक करू नका भाई. हे बघ, याच्या ॲक्सिडेंट झालाय म्हणून गाडी थांबली. कोणी ठोकलंय? बापरे, आईच्या गावात. तिन्ही लेडीज बाहेर आल्यात भाई. नुकसान हो गया, तगडा नुकसान हो गया. याच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय तर आम्ही सोडणार नाही. अशाच उभ्या होत्या त्या तिघी. येस, ह्यासाठी ॲडव्हेंचर बाईक घेतली मी. अशा खराब रस्त्यांवरनं पण इझिली गाडी साईडने निघेल. हां, फक्त भाई ट्यूब टायर आहेत. जर पंक्चर झाली तर मग हीच मला डोक्यावर घेऊन फिरावी लागेल. वेळ इथून 8 किलोमीटर दाखवत आहे मला, आणि आता कुठला तरी एक घाट लागलाय. सातारा, आता इथून हार्डली 50-1 किलोमीटर सातारा असेल. जरा बरं वाटलं यार, त्या सरळ हायवेतून आहे ना जरा कॉर्नरिंग करायला मजा येते. आता नुसतं सरळ चालवून पण कंटाळा येतो. वेडी वाकडी वळणं आली ना की जरा बरं वाटतं. तर आता नुकतंच आम्ही सनराईज विला वाई येथे आम्ही पोहोचलोय. सर्व रायडर्स पोहोचलेत, सर्व व्यवस्थित पोहोचलेत. मस्तपैकी लंच करू, थोडं रिलॅक्स करू, आणि मग नंतर इथून जाऊ आम्ही धोम लेकला. तर आता सांगतो तुम्हाला जेवायला काय एकंदरीत मेनू काय. आपल्यासोबत रोहित आहे. रोहित अगदी वाई शहरापासून हार्डली 7 किलोमीटरवर आहे. बरेच टुरिस्ट पॉइंट पण जवळ आहे जे आपण आज कव्हर करणार. सध्याचे ट्रेंडिंगला ढोम लेक, तर ते सुद्धा इथून जवळ आहे. मिनी पँगॉंग लेक. आता ती खरंच पँगॉंग लेक सारखी दिसतेय का? तर हा जाऊन आलाय, तर हा तुम्हाला सांगू शकतो. मी पँगॉंग लेक बघितली आहे. ते बोलतात ना, ती जी उपमा दिली आहे तिला की पँगॉंग लेक, तर खरंच ती पँगॉंग लेक सारखी आहे का? तर ते जाऊन, नाही तर मग तिकडचा ड्रोन शॉट लावून टाक. तर या ठिकाणी जेवणामध्ये आलेलं आहे लोणचं, काकडी आणि टोमॅटो आहे, सॅलड, वांग्याची भाजी, पनीरची भाजी, डाळ आहे, श्रीखंड आहे, चपाती आहे, पापड आहे आणि राईस आताही आहे. जेवण रोहितने टेस्ट केलेलं आहे. जेवण कसं आहे रोहित? जेवण कसं आहे? चांगलं आहे. चला, सही आहे. तर मला वांग्याची भाजी मोस्ट ऑफ आवडत नाही, पण तरी पण मी खातोय कारण सगळे बोलतायत चव चांगली आहे. तर मित्रांनो, विलावरून आता आम्ही आलो आहोत धोम लेकलाच, म्हणजे महाराष्ट्रातली पँगॉंग लेक मानली जाणारी ही लेक आहे. पुढं असं काय वाटत तर नाही आहे. पँगॉंग लेक खूप नेक्स्ट लेवल आहे, पण बोलतात ना की महाराष्ट्रात राहून पँगॉंग लेक सारखा फील घ्यायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही इकडे या. बाईक इकडे या ठिकाणी मी पार्क केलं आहे, आणि फुल माती आहे खाली, एकदम चिखल, आणि त्याच्यातून माझा टायर दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, पूर्णपणे फ्लॅट झाला आहे, चिखलाने पूर्णपणे टायर माखून गेला आहे. हा बघा, पूर्ण चिखल आहे इकडे. हा बघा, पण सुंदर लोकेशन आहे, एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे. त्या ठिकाणी पूर्ण कमर्शियलाइज झालं आहे. पावसाने इथे हजेरी लावलेली आहे. मे मध्ये पाऊस पडतोय भाई.
मित्रांनो, अशा प्रकारे आपले सर्व रायडर्स या ठिकाणी आलेले आहेत. आता तुम्ही ड्रोन शॉट बघितलात वरून. खूप सुंदर लेक आहे ही. हा भले आता थोडं मळप आहे, पावसासारखं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे ना एवढं क्लिअर पाणी दिसत नाही आहे. पण तुम्ही वातावरण क्लिअर असताना आलात ना तर खूप ब्ल्यू शेड्स या पाण्याच्या तुम्हाला पाहायला मिळतील, जणू काय पँगॉंग लेक सारख्याच. बट हां, पँगॉंग लेक तिच्या लेवलला आहे आणि ही तिच्या लेवलला आहे. सो कम्पॅरिझन करणं थोडं मला तरी असं वाटत नाही की ते जस्टिफाईड करेल पँगॉंग लेकला. मस्त मजा मस्ती करा, फोटोज व्हिडिओज काढा. फोटोज व्हिडिओज खूप छान येतात इथे. तर मित्रांनो, पाऊस एकदम जोरात आला. गाव होता पसरली, तसंच प्रज्वल पसरला. आणि जर मी पसरलो नसतो ना तर सगळे पसरले असते. अचानक भयानक पाऊस आला. समर राईड ही मान्सून कधी झाली समजलंच नाही. आणि आता आपण आहोत गणेश मंदिराजवळ वाईच्या. तर आतमध्ये जाऊन आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि पुन्हा आपण जाऊया आपल्या सनराईज विलाला. सुप्रभात मंडळी, सकाळच्या आता वाजल्यात 8 आणि सुंदर अशी सकाळ झालेली आहे, तेही वाईमधून. काल खूप धमाल मजा मस्ती करून आम्ही झोपून गेलो. आता काल रात्री शूट करायला मिळालं नाही आणि ठीक आहे, खूप अतरंगिरी करत होतो, खूप धमाल करत होतो, खूप मजा मस्ती केली. गुड मॉर्निंग. आंब्याच्या झाडाखाली. अरे वा, आंबे पण लागलेत का? प्रसाद, झोप लागली? हो लागली. तुम्हाला लागली झोप व्यवस्थित? पुढचा प्लॅन काय आता? बघूया, पहिला चहा नाश्ता त्याच्यानंतर पुढचा प्लॅन. डोकं प्रोसेस नाही करत आहे. चहा गेल्यावर होईल ते. तुम्ही कुठून आलात? डाणू. बाबा, तुम्हाला तर पुढे अजून 4 तास हे आले होते. मग अरे, एक दिवस राहिलेले भाई. हे डेडिकेशन पाहिजे मला. तर मित्रांनो, आता मस्तपैकी पोटभर नाश्ता करून घेऊया. आणि नाश्त्याला आलाय भुर्जीपाव. भुर्जीपाव खाऊया. पोहे सुद्धा आहेत, पण मी भुर्जीपाव खातोय. रोहित, कसा आहे? इकडे जेवणाचं आहे ना, काय टेन्शन नाही भाई. तुम्ही स्पेशली सांगेन, मी जेव्हा पण येतो ना महाबळेश्वर वगैरे, तर इथे ह्यांचा रेस्टॉरंट आहे. मी जेवायला सुद्धा स्पेशली थांबतो. इतकं भारी इथलं जेवण आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, तुम्ही इकडचा पांढरा रस्सा आणि अळणी भात हे नक्की ट्राय करा. बरोबर. काल आपण जो खाल्ला तो अळणी भात बरोबर, जबरदस्त. मस्तपैकी नाश्ता वगैरे झालाय. गाडीसुद्धा माझी लोड आता होते. ऑलमोस्ट सगळे रायडर्स आपले गिअरअप झालेले आहेत. तर आता आम्ही असं डिसिजन घेतलं आहे की कडक ऊन आहे, तर बारामोटेची विहीर आहे ना, ती आम्ही करायला नाही जाणार. डायरेक्ट आता मुंबईलाच जाऊ. बारामोटेच्या विहिरीचे जर मला काही टेक्स मिळाले तर मी आता इथे टाकेन. आणि चला, तर आता निघूया आता इथून थेट मुंबईच्या दिशेने. थोडाफार फोटो ब्लॉग करतो मी जाताना, तुमच्याशी थोड्या गप्पा मारतो. रायडर लोक आपले बघूया, सगळे गिअरअप झालेत, ते मी तुम्हाला दाखवतो आता. निकम, माझं वय 64. तुमचं? मी दिगंबर पठारे, माझा वय 59. झाड आता चालू झालंय. कसं वाटलं? एकदम छान वाटलं. असाच वेळोवेळी पुन्हा पुन्हा आपल्या राईड होऊ दे आणि असाच आनंद उपभोगायला मिळू दे, हीच विनंती. वा, आता तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ जाणार. एक नंबर मजा आली आम्हाला. आणि तुझ्याबरोबर पहिलीच राईड करतोय, पण असं वाटतं की आपली किती दिवसापासूनची, किती वर्षापासूनची ओळख आहे. ग्रेट, इतका आम्हाला ग्रेट चांगला अनुभव आहे. ऑब्विसली डबल वय आमच्यापासून व्हायचं आहे, पण आम्हाला प्रोत्साहन मिळालं. प्रोत्साहन मिळालंय.
तुम्हाला कसं वाटलं? डहाणूवरनं आलेले आहेत रायडर आपले. भरपूर मजा केली, फार धमाल केली आम्ही. ग्रुप मिळाल्याबद्दल खूप आनंद वाटतोय आणि आता यापुढे नक्कीच या ग्रुपची अनेक राईड आमच्या होतील ग्रेट. आणि नक्कीच कायम लक्षात राहील अशी पहिली राईड झालेली पहिली माझी. राईड झालेली आहे. जेवणाची सोय आणि राहायची व्यवस्था अप्रतिम होती. इकडे काही रायडर्स आहेत आपले. राकेशजी कसं वाटलं? एक नंबर भाई, मजा आली की नाही? भरपूर भरपूर मजा आली मला. एक नंबर आहे. ही माझी तिसरी ग्रुप राईड आहे आता. नंतर Yes. करूया आपण. भाऊ, आपला भाऊ कसं वाटलं? हा भाऊने मचावला का? भाऊने फुल मचावलंय, फुल एन्जॉय. पण भावा सिरियसली सांग, कसं वाटलं? मजा आली की नाही? मजा आली. ऑर्गनाइज माणसं पण चांगली, जागा पण चांगली. काय नेक्स्ट टाइमला भावा तुला मार्शल आहे, तू मार्शल फुल. भावाला फॉलो करायचं. सगळे भेंडी जिथे 2 तासात पोहोचणार तिथे सगळे 1 तासात पोहोचणार. तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं. जेवण, फूड, सगळं काही, सगळे पार्टनर, सगळे मित्र, सगळे रायडर एकदम जबरदस्त. आणि थँक्यू आम्हाला दोघांनाही तुमच्या फॅमिलीमध्ये ॲड केल्याबद्दल. जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा येत जाऊ. आणि थँक्यू प्रज्वल दादा, स्पेशली तुला. लेट्स सी, बघू, भरपूर राईड आहेत अजून. भेटू आपण पुन्हा. आपण कनेक्टेड राहणार आहोत, सगळे भेटणार आहोत आपण. ओमकार, स्पितीला पण असतो आपल्यासोबत. कसं वाटलं या राईडला? छान राईड होती. स्टार्टिंग पासून एकदम डिसिप्लिन सगळे एकत्र चालू होतं रोडवरती. नंतर आल्यावरती जेवणही खूप छान होतं आणि डोम लेकला आम्हाला पाऊसही मिळाला जाताना. तर ते ॲड ऑन होतं आमच्यासाठी. समर राईड आमची मॉन्सून राईड स्टार्ट झाली होती. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळा थकवा निघून गेला. मजा आली. आणि ही बाईक आपली स्पितीसाठी पण रेडी होते. काय बोलतो? आता नेक्स्ट मंथमध्ये होंडा हायनेसवरती ओमकार स्पिती करणार आहे. भाई, आपल्या जुन्या रायडर्स लोकांना विचारूया कसं वाटतंय. हे आपले जुने रायडर्स आहेत. फुल फन, फुल मजा आली. फुल धमाल. फुल भाई, पण एका गोष्टीला मिस करतोय मी. एका व्यक्तीला मिस करतोय मी तुझ्यासोबतच्या. तू त्याला मागे बसवायला नाही बोललास. कोणाला? तू त्याला. अरे आणि प्रज्वल समोर ऑल टाइम राईड एन्जॉय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या धोम लेक वाई राईडची सांगता काही अशा प्रकारे झालेली आहे. आणि आता आपण मुंबईच्या दिशेने निघालं. आई शपथ तुम्हाला सांगतो, काल आहे ना इकडे इतकं सुंदर क्लायमेट झालेलं ना. पावसाळ्यासारखा पाऊस पडला, पूर्ण वातावरण थंड झालेलं, एवढं बरं वाटलं ना. आणि काल आम्ही मनसोक्त भिजलो पण आता बघा पुन्हा ऊन आलंय, पुन्हा रखरखीत ऊन आहे. आणि आता वाजलेत 11:30. वाईत खूप काही आहे फिरण्यासारखं. आम्ही तर काहीच फिरलो नाही. प्रॉपर तुम्हाला वाई फिरायला एक अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल. इथून आहे ना पुढेच एक लोहारे करून एक गाव आहे. त्या लोहारे गावात आहे ना एक पांडवकालीन लेण्या आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात त्या लेण्या आहेत. आता पुढे रोहित आहे, प्रसाद आहे, पाठी निखिल आहे, असे रायडर्स आता आम्ही जी मॅनेजमेंट टीम आहे आम्ही पाठवून जातोय. आणि आमचे बाकीचे रायडर्स होते ते बोलले दादा आम्ही पुढे जातो. मग त्यांना आम्ही पुढे पाठवलं. तर बोललो ठीक आहे, आम्ही येतो पाठना, तुम्ही व्हा पुढे. हे वडाचं झाड बघा ना किती मस्त वाटतंय. बघा त्याच्या पारंब्या बघा कशा लटकल्यात. आता या ठिकाणी आहे ना अशी सावली आहे त्यामुळे काय वाटत नाही. झाडांचं महत्त्व बघा. रस्त्याचं काम चालू आहे या वाई रस्त्यावर. महाबळेश्वरला येत असाल ना तर बघा ही रस्त्याची आता अपडेट आहे. जर पुण्यावरनं तुम्ही येत असाल तर मित्रांनो, आता नुकताच थोडा एक ब्रेक घेतला पाठी. आणि ही जी पाणपोई आहे ना तर त्या ठिकाणी थांबलो कारण शिरवळच्या थोडा पुढेच आहे ना, शिरवळमध्येच ही पाणपोई लागते. खूप पुरातन पाणपोई आहे. कधी इथून गेलात ना जाताना तर नक्की ह्या पाणपोईला भेट द्या. भेट असं बघण्यासारखं काही नाही आहे, पण जुन्यात ना रांजण तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी. मी खूप वेळा करायचा प्रयत्न केलेलाही. हे बघा हे असे रांजण आहेत. आता ही पाणपोईच आहे की अजून काय आहे ह्याचं काय मला माहीत नाही, पण याचं स्ट्रक्चर बघा किती सुंदर स्ट्रक्चर आहे. आणि बाहेर एवढं ऊन आहे पण इकडचे दगड आहेत ना जरा पण गरम नाही आहेत, खूप थंड आहेत. भाई काय स्ट्रक्चर बांधलं असेल यार तेव्हाच्या काळात. हे बघा ना एवढं जबरदस्त ऊन आहे ना, खतरनाक ऊन लागतंय. आणि वाजलेत आता ऑलमोस्ट 11:30 होऊन गेलेले. चला आता डायरेक्ट मुंबईला जायचं रोहित. निघूया आता, मुंबईला खूप ब्रेक झाले. काय बोलतो? चला आपले रायडर्स पण अर्धे पुढे गेलेत. तर मित्रांनो आता कापूरला आम्ही थांबलोय आणि इकडे ना योगेश दादांनी आम्हाला पान दिलंय खायला. एवढं जबरदस्त पान आहे ना. चॉकलेट पान आहे, मसाला पान आहे, स्ट्रॉबेरी पान आहे. जेवढे आईस्क्रीम मध्ये फ्लेवर नाही तिथे पानामध्ये फ्लेवर आहे. जबरदस्त जबरदस्त. हे बघा एवढे फ्लेवर आहेत. अमृता पान शॉप. बाबा खाल्लंच पान, कसं वाटलं? पहिल्यांदा खाल्लं, चांगलं आहे. मस्त एक नंबर. स्पेशल थँक्स योगेश दादा. धडाडीचे आपले रायडर
पान खिलवल्याबद्दल खूप खूप Extra cherry धन्यवाद. मागितली की देतात एक. अच्छा मग मागू नका. कसं आहे पान? चॉकलेट पान. मस्त आहे हे पण चॉकलेटची आहे. हे चॉकलेट मिळत नाही ना, आता जाऊन मागाल. चला तर मित्रांनो, पान पण खाऊन झालं. एक नंबर पान होते. मी बघायला गेलो तर असा पान लवर नाही आहे, पण तिकडे ज्या पानाच्या व्हरायटी होत्या आणि फ्लेवर्स होते म्हणजे एक नंबर होते. चला तर आता ही राईड आहे ना आता इथेच संपवतो म्हणजे मला तर आता मुंबईपर्यंत ट्रॅव्हल करत जायचं. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ कसा वाटला ना जेन्युअनली मला सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही जी धमाल केली ना, जी मजा मस्ती केली ना, ती ह्याच्यात आहे ना मी 10% पण दाखवली नाही आहे. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तुम्ही राईडला जॉईन व्हाल ना आमच्यासोबत, तर तेव्हा तुम्हाला समजेल की राईड आमच्या ह्या कशा होतात आणि ह्या राईड्समध्ये आम्ही काय काय करतो, किती धमाल मजा मस्ती करतो, हे तुम्हाला समजेल ते आम्हाला जॉईन केल्यावरच. तर पुढच्या वेळेला तुम्हीसुद्धा आपल्या राईडला नक्की जॉईन व्हा. आता तात्पुरता तुमचा निरोप घेतो. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग राईडसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव. समोर माझी फेवरेट बाईक चालली आहे, हायाबुसा. जेव्हा धूम आला ना, धूम पहिला जॉन अब्राहमचा, तेव्हा ह्या गाडीवर आहे ना भाई फुल म्हणजे जीव आलेला. आणि ती स्पेशली लालवाली हायाबुसा काय वाटायची यार. प्रत्येक मुलाचं स्वप्न होतं की भाई हायाबुसा घ्यायचं.